नमस्कार. श्री न रा परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 19व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. आजीवनव्यापी कठोर तपस्या व साधना यांच्या बळावर विवाहित जीवनाचा हा दृष्टपूर्व व अद्भुत साचा जगामध्ये प्रथमच तयार झाला आहे. आणि श्री रामकृष्ण म्हणत असत त्याचप्रमाणे साचा तयार झाला आहे. तुम्ही आपापली जीवने या आदर्श साच्यात घाला आणि त्यांना नवीन तऱ्हेचा आकार द्या. यावर कदाचित कोणी म्हणेल की पण ही गोष्ट काही सर्वांनाच शक्य नाही. खरे आहे, ही गोष्ट श्री रामकृष्णांनाही समजत नसेल असे नाही. पण हे त्यांना ठाऊक होते की आपण स्वतः जेव्हा 16 भाग प्रत्यक्ष आचरून दाखवावे तेव्हा कुठे लोक एखादा भाग आचरण्याचा प्रयत्न करतील. आणि म्हणून स्त्रीसह राहून अखंड ब्रह्मचर्याचे पालन करणे सर्वांनाच साध्य नसले तरी हा उच्च आदर्श सर्वांपुढे असल्यास लोक निदान त्या दिशेने प्रयत्न तरी करतील. म्हणून त्यांनी हे आसीधारा व्रत प्रत्यक्ष आचरून दाखवले. आणखी एका गोष्टीचा विचार करून हे विवाह प्रकरण संपवू. रूपरसादी विषयांचे दास बहिर्मुख मानव अजूनही कदाचित म्हणतील, पण काय हो, श्री रामकृष्णांनी जर विवाह केला होता तर एखादा पुत्र जन्मल्यानंतरच त्यांनी पत्नीचा शरीर संबंध तोडायचा होता. त्यांनी तसे केले असते म्हणजे ईश्वराच्या सृष्टीचे रक्षण करणे हेच मनुष्य मात्राचे कर्तव्य आहे असे त्यांनी दाखवल्यासारखे झाले असते व त्याबरोबरच शास्त्राची मर्यादाही राखल्यासारखे झाले असते. कारण विवाह करून एका पुत्राला तरी जन्म द्यावा म्हणजे पितृऋणातून मनुष्य मुक्त होतो असे शास्त्र सांगते. या प्रश्नावर आम्ही विचारतो, प्रथमतः तुम्ही असे सांगा की सृष्टी म्हणून जी काही आहे ती आपण जेवढी पाहतो अथवा ऐकतो अथवा जिचा विचार करतो तेवढीच आहे की काय? वैचित्र्य हाच तर सृष्टीचा नियम आहे. समजा की आज ह्या घटकेपासून आपण सर्व माणसे एकाच प्रकारचे काम करू लागलो आणि एकाच प्रकारचा विचार करू लागलो तर सृष्टीचा तेव्हाच नाश होऊन जाईल. हे जर खरे असेल तर आता तुम्हाला असे विचारतो की सृष्टीचे रक्षण करण्याचे सर्व नियम तुम्हाला समजले आहेत का? आणि या सृष्टीचे रक्षण करण्याची जबाबदारी तुम्ही आपल्या डोक्यावर घेतली असल्यामुळेच तुम्ही आज असे ब्रह्मचर्यविहीन व निस्तेज झाला आहात की काय? याचा तुम्ही आपल्या मनाशी विचार करा. अथवा क्षणभर असे धरून चालू की सृष्टी रक्षणाचा हा एक नियम आहे व तो तुम्ही पालन करीत आहात. पण दुसऱ्याने सुद्धा ह्याच नियमाचे पालन करावे असा तुमचा आग्रह का? ब्रह्मचर्याचे रक्षण करण्यासाठी आणि उच्च दर्जाच्या मानसिक शक्तीच्या विकासासाठी सामान्य विषयात शक्तिक्षय न करणे हाही एक सृष्टीतलाच नियम आहे. सगळेच जर तुमच्यासारखे हीन दर्जाच्या शक्ती विकासातच घडून राहू लागले तर उच्च दर्जाचा आध्यात्मिक शक्ती विकास दाखवण्यास कोण शिल्लक राहील? आणि मग त्याचा लोभ झाल्याशिवाय कसा राहील? दुसरी गोष्ट, आमचा स्वभावच असा आहे की आपल्याला अनुकूल असतील तेवढ्याच गोष्टी शास्त्रातून नेमक्या निवडून काढायच्या व बाकीच्यांकडे दुर्लक्ष करायचे. पुत्रोत्पादन हीही एक अशीच अनुकूल सिंधूतून निवडून काढलेली गोष्ट आहे. कारण अधिकार पाहून शास्त्रांनी असेही सांगितले आहे की यद हरेव विरजेत तद हरेव प्रव्रजेत. ज्या क्षणी संसाराविषयी वैराग्य उत्पन्न होईल त्याच क्षणी संसाराचा त्याग करावा. मग श्री रामकृष्ण जर तुमच्या मताप्रमाणे चालले असते तर या शास्त्रवचनाची मर्यादा तरी त्यांना कशी रक्षण करता आली असती? पितृऋण फेडण्यासंबंधीही हीच गोष्ट. शास्त्र सांगते की यथार्थ संन्यासी आपल्या 7 पूर्वजांचा व 7 वंशांचा आपल्या पुण्याईच्या बलाने उद्धार करतो. असे असल्यामुळे श्री रामकृष्णांनी आपले पितृऋण फेडले नाही अशी उगीच काळजी लावून घेण्याचे आपल्याला काही एक कारण नाही. असो, वरील सर्व विवेचनावरून स्पष्ट होईल की श्री रामकृष्णांच्या आयुष्यातील विवाह ही गोष्ट केवळ आम्हाला उदाहरण म्हणून घडून आलेली होती. परमपूज्य माताजी आजीवन श्री रामकृष्णांची ईश्वर ज्ञानाने पूजा करत असत. त्यावरून विवाहित जीवनाचा किती उच्च व पवित्र आदर्श ते आमच्यासमोर ठेवून गेले हे स्पष्ट समजून येईल. मनुष्य आपली स्वतःची दुर्बलता इतर सर्व लोकांपासून लपवून ठेवू शकला तरी स्वतःच्या स्त्रीपासून ती कधीही लपवून ठेवू शकत नाही. हा सांसारिक नियम आहे. श्री रामकृष्ण या संबंधाने कधीकधी म्हणत, जेवढे म्हणून लोक पाहाल मोठे मोठे रावसाहेब आणि भाऊसाहेब, कोणी जज, कोणी मुन्सफ, कोणी मॅजिस्ट्रेट,
सारे आपल्या घराच्या बाहेर असले म्हणजे मोठे शूर, पण आपल्या बायकोपुढे सगळे लेकाचे जसे गुलाम. आतून एखादा हुकूम आला, मग तो अगदी अन्यायाचा का असेना, की तो यांना शिरसामान्य झालाच. म्हणून एखाद्याच्या पत्नीने त्याची अंतःकरणापासून ईश्वरासारखी भक्ती केली तर निसंशय समजावे की तो मनुष्य बाहेरून जसे वर्तन दाखवतो तसाच तो आतूनही आहे व त्याच्यात काही लबाडी नाही. असो, श्री रामकृष्णाच्या मातेने व वडील बंधूंनी जवळपासच्या गावातून बऱ्याच मुली पाहिल्या, परंतु काही ना काही कारणाने लग्न कोठेच जमून येईना. चंद्रादेवींना फार काळजी लागली व लग्न एकदाचे केव्हा जमते असे त्यांना होऊन गेले. त्यांना घरातील कामकाजही सुचेनासे झाले. असे काही दिवस लोटल्यावर एक दिवस भावावेशात श्री रामकृष्ण मागे सांगितल्याप्रमाणे म्हणाले, उगीच इकडे तिकडे मुली पाहण्यात अर्थ नाही. जयरामवाटी गावात रामचंद्र मुखोपाध्याय यांच्या घरी जाऊन पहा, तेथे लग्नाची मुलगी तयार आहे. श्री रामकृष्णांच्या या शब्दावर कोणाचा एकदम विश्वास बसला नाही. तरी पण म्हणतात ना, बुडत्याला काडीचा आधार, त्याप्रमाणे चंद्रादेवींना वाटले की इतकी ठिकाणे पाहिली तसे एकदा तेथेही जाऊन पाहून आले तर. म्हणून त्यांनी त्या गावी चौकशी करण्यासाठी कोणाला तरी पाठवले. गेलेल्या मनुष्याने चौकशी करून येऊन सांगितले की बाकीच्या सगळ्या गोष्टी कशाही असोत, मुलगी मात्र फारच लहान आहे, नुकते 6वे वर्ष लागले आहे. पण दुसरीकडे कोठे जमण्याचे चिन्ह दिसेना. तेव्हा चंद्रमणी देवींनी तीच मुलगी पसंत केली. लवकरच मुहूर्त निश्चित झाला आणि त्या दिवशी रामेश्वर आपल्या भावाला घेऊन जयरामवाटीस गेले व तेथे विवाहाचा समारंभ पूर्ण करून तो संपल्यावर आपल्या भावासह परत घरी आले. ही गोष्ट इसवी सन 1859-60 वैशाख वद्य पक्षात घडली. श्री रामकृष्णांना त्यावेळेला 24वे वर्ष लागले होते. आपल्या मुलाचे 4 हात झालेले पाहून चंद्रमणी देवींचा जीव खाली पडला व आता आपल्या मुलाचे संसारात थोडेफार लक्ष लागू लागेल अशी त्यांच्या मनात आशा उत्पन्न झाली व त्यांचे मन बरेचसे शांत झाले. परंतु मांडव शोभेसाठी वधूच्या अंगावर घालण्याकरता गावच्या जमीनदाराकडून आणलेले दागिने आता परत दिले पाहिजेत हा विचार त्यांच्या मनात आल्याबरोबर मात्र आपल्या दरिद्री संसाराचे चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले. लग्न झाल्या दिवसापासून सुनबाईला त्यांनी आपल्या घरी आणले होते व तिला त्या दिवसापासून त्यांनी अत्यंत प्रेमाने वागवण्यास सुरुवात केली होती. तेव्हा आता तिच्या अंगावरील अलंकार कसे काढून घ्यावेत हाच त्यांच्या जीवाला मोठा घोर लागला. ही गोष्ट त्यांनी कोणापाशीही उच्चारली नव्हती, तरी ती गदाधरच्या लक्षात आल्यावाचून राहिली नाही. त्याने 2-4 गोष्टी सांगून आपल्या मातेचे सांत्वन केले व एके रात्री आपल्या पत्नीला झोप लागली असता तिच्या अंगावरील दागिने तिला न समजता हळूच युक्तीने काढून आणून आपल्या मातेपुढे ठेवले. तिने दिवस उजाडताच ते दागिने जिकडचे तिकडे पोचते केले. पण एवढ्यावरच भागले नाही. सकाळी उठल्यावर आपल्या अंगावर दागिने नाहीत असे दिसताच त्या बालिकेने सासूस विचारले, काल मी जे दागिने घातले होते ते कुठे आहेत? हे ऐकून चंद्रादेवीस गहीवर आला व मुलीला मांडीवर घेऊन तिचे सांत्वन करीत त्या म्हणू लागल्या, मुली, माझा गदाधर तुला यापेक्षा सुद्धा छान छान दागिने करील बरं. त्याच दिवशी मुलीचा चुलता तिला भेटण्यासाठी म्हणून तेथे आला होता. त्यालाही दागिन्यांची हकीकत समजताच तो रागारागाने मुलीला घेऊन जयरामवाटीस निघून गेला. चंद्रादेवींना त्यामुळे अधिकच दुःख झाले. पण श्री रामकृष्णाने आता काही का होईना, झालेले लग्न तर काही कोणी रद्द करत नाही ना, मग काय वगैरे गोष्टी सांगून आपल्या मातेचे दुःख नाहीसे केले. विवाहानंतर सुमारे 6-7 महिनेपर्यंत श्री रामकृष्ण कामारू पुकुरास होते. घरच्या स्थितीकडे लक्ष देऊन व आता येथे बरेच दिवस झाले आहेत असा विचार करून त्यांनी कलकत्त्यास परत जाण्याचा बेत केला. मातेला हा विचार पसंत पडला नाही, कारण आत्ता कुठे त्याचा वायुरोग बरा होत होता. तोच हा जर परत गेला व रोगाने पुन्हा उचल खाल्ली तर कसे होईल ही काळजी तिला होती. परंतु तिची कशी बशी समजूत घालून व तिचा निरोप घेऊन श्री रामकृष्ण दक्षिणेश्वरी परतले व आपल्या कामावर रजू झाले. 1860-61 परत आल्यास थोडेसे दिवस लोटतात तोच आपल्या पूजेच्या कामात ते पुन्हा इतके तन्मय होऊन गेले की आई, भाऊ, स्त्री, संसार, आपली स्थिती, कामारू कुकरच्या सर्व गोष्टी वगैरे ते अजिबात विसरून गेले. जगदंबेचे सदा सर्व काळ दर्शन कसे होईल हा एकच विचार त्यांच्या मनात घोळू लागला. रात्रंदिवस नामस्मरण, मनन, जप, ध्यान यातच निमग्न होऊन राहू लागल्यामुळे त्यांचे वक्षस्थल पुन्हा सर्व काळ आरक्त दिसू लागले. सांसारिक सर्व गोष्टी पुन्हा विषासारख्या वाटू लागल्या.
साऱ्या अंगाचा पुन्हा विलक्षण दाह होऊ लागला आणि डोळ्यावरून झोप पुन्हा कुठल्या कुठे नाहीशी होऊन गेली. एवढेच की अशा प्रकारच्या अवस्थेचा त्यांना एकदा अनुभव आलेला होता, म्हणून ते यावेळी पहिल्यासारखे गडबडून गेले नाहीत. हृदयच्या तोंडून असे ऐकण्यात आले आहे की श्री रामकृष्णांची पुन्हा उन्मादावस्था झालेली पाहून मथुरबाबूंनी त्यांचा गात्रदाह व अनिद्रा यावर गंगाप्रसाद सेन यांचे औषध पुन्हा सुरू केले. औषधापासून ताबडतोब गुण दिसून आला नाही, तरी पण एवढ्यानेच निराश न होता हृदय श्री रामकृष्णांना घेऊन गंगाप्रसादांच्या घरी वरचेवर जाऊ लागला. श्री रामकृष्ण सांगत असत, एक दिवस गंगाप्रसादांनी विशेष लक्ष लावून परीक्षा केली व निराळेच एक औषध सुरू केले. त्या दिवशी तेथे पूर्व बंगालातील एक वैद्य आले होते. माझ्या रोगाची लक्षणे ऐकून त्यांनी म्हटले, याच्या लक्षणावरून यांना देवोन्माद झाला असावा असे वाटते. यांची व्याधी योगाभ्यासापासून उत्पन्न झालेली आहे आणि त्यांना औषधापासून काही उपयोग होणार नाही. व्याधीसारख्या दिसणाऱ्या माझ्या सर्व शारीरिक विकारांचे खरे कारण प्रथम याच वैद्यांनी ओळखले, परंतु त्यांच्या सांगण्यावर कोणाचाही विश्वास बसेना. दिवसा मागून दिवस जाऊ लागले. मथुरबाबू व श्री रामकृष्णांवर प्रेम असणारी इतर मंडळी आपल्याकडून प्रयत्नांची शिकस्त करू लागली, परंतु रोग कमी न होता हळूहळू वाढतच चालला. थोड्याच दिवसात ही बातमी कामारू पुकुरास पोचली. बिचाऱ्या चंद्रादेवी, आपल्या प्रिय गदाधराचा रोग पुन्हा वाढला ही बातमी ऐकून त्यांची स्थिती एखाद्या वेड्यासारखी झाली. त्यांचे संसाराकडे लक्ष लागेना व अशा उद्विग्न स्थितीत असता निराशेच्या भरात त्यांनी आपल्या प्रिय पुत्राच्या कल्याणासाठी महादेवापाशी धरणे धरण्याचा निश्चय केला व तेथील म्हाताऱ्या शंकराच्या देवळात जाऊन त्या प्रायोपवेशन करू लागल्या. परंतु तेथे त्यांना असा दृष्टांत झाला की तू मुकुंदपूरच्या महादेवापुढे धरणे धरून बस, म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल. तेथून उठून त्या मुकुंदपूरच्या शिवालयात जाऊन प्रायोपवेशन करू लागल्या. 2-3 दिवस लोटल्यावर एका रात्री शंकराने स्वप्नात येऊन त्यांना सांगितले, भिवू नकोस, तुझ्या मुलाला वेड लागले नाही व काही रोगही झाला नाही. ईश्वर दर्शनाच्या व्याकुळतेने त्याची अशी अवस्था झाली आहे. धर्मपरायण व श्रद्धाळू चंद्रमणी देवींची चिंता या स्वप्नाने बरीचशी दूर झाली. असो, या दिवसात ईश्वर दर्शनाची केवढी प्रचंड तळमळ त्यांच्या अंतःकरणात लागली होती या संबंधाने श्री रामकृष्ण आम्हाला सांगत, साधारण जीवांच्या शरीरात व मनात तशा प्रकारची दूरच राहो, पण त्याच्या 1/4 खळबळ जर उत्पन्न झाली तर शरीर केव्हाच नष्ट होऊन जाईल. दिवसा रात्री सर्व काळ जगन्मातेचे कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने दर्शन झाले तर बरे, नाहीतर प्राण असा कासावीस होऊन जाईल की आता प्राण जातो असे वाटे. येथून पुढे पुरी 6 वर्षेपर्यंत एक दिवससुद्धा झोप कशी ती आली नाही. डोळ्यांच्या पापण्यातील जीवच नाहीसा होऊन गेला होता व मनात आणले तरी पापण्या मिटवता येत नसत. वेळेचे भान नाहीसे झाले होते व शरीराची जाणीव पार नष्ट होऊन गेली होती. मातेच्या चरणावरून एखाद्या वेळी शरीराकडे थोडेसे लक्ष जाई तेव्हा फार भय वाटे. मनात येई, मला वेडबीड तर लागले नाही ना. आरशासमोर उभे राहून डोळ्यात बोट घालावे व पापण्या पडतात की नाही ते पाहावे. पण काय, बुबळाला बोट लागले तरी पापण्या जशाच्या तशाच. हे पाहून फार भीती वाटावी व रडत रडत म्हणावे, आई, तुझी एकाग्र चित्ताने इतकी भक्ती केल्याचे व तुझ्यावर इतका पूर्ण विश्वास ठेवल्याचे मला हे फल देतेस का गं? पण मग लगेच पुन्हा म्हणावे, आई, तुझी जशी इच्छा असेल तसे होऊ दे. शरीर जायचे असेल तर जाऊ दे. तू मात्र मला टाकून कुठे जाऊ नको. मला दर्शन दे, माझ्यावर कृपा कर. तुझ्याशिवाय मला दुसरे कोण आहे बरे आई? अशा रीतीने रडता रडता मनात पुन्हा विलक्षण उत्साह उत्पन्न व्हावा. शरीर म्हणजे कप पदार्थ असे वाटू लागावे व काही वेळात जगन्मातेचे दर्शन होऊन तिचे बोलणे ऐकून मन शांत व्हावे. याच सुमारास मथुरबाबूंना श्री रामकृष्णांच्या शरीरात श्री शंकराचे व कालीमातेचे दर्शन झाले. याचे सविस्तर वर्णन श्री रामकृष्ण व मथुरानाथ या प्रकरणात आले आहे. हे दर्शन झाल्यापासून मथुरानाथ श्री रामकृष्णांकडे निराळ्याच दृष्टीने पाहू लागले व त्यांच्या मनातील त्यांच्याविषयीची भक्ती व श्रद्धा अधिकच वाढली. साधक अवस्थेत मथुरानाथांसारखा एखादा धनवान व श्रद्धासंपन्न तेजस्वी भक्त श्री रामकृष्णांना अवश्य पाहिजेच होता व म्हणूनच या दोघांचा इतका अद्भुत प्रेमसंबंध जगन्मातेने घडवून आणला असे तर नसेल. कोणी सांगावे, श्री रामकृष्णांच्या जीवनात इतक्या काही अचिंत्य गोष्टी घडून आल्या आहेत की त्या सहजासहजी घडलेल्या असाव्यात असे म्हणायला मन धजत नाही.
मथुरानाथ व श्री रामकृष्ण यांचा अलौकिक प्रेमसंबंध ही अशीच अचिंत्य गोष्ट आहे. दुसरी एक भैरवी ब्राह्मणीचे दक्षिणेश्वरी आगमन ही आहे. कथानुक्रमाने याच गोष्टीची सविस्तर हकीकत पुढील प्रकरणात सांगण्याचे योजले आहे. प्रकरण 20. भैरवी ब्राह्मणीचे आगमन. 1861-62. तिचे मोकळे सुटलेले केस आणि वात्सल्य भावाने झालेली विह्वल अवस्था पाहून लोकांना ही गोपाल विरहाने व्याकुळ झालेली नंदराणी यशोदाच आहे की काय असे वाटे. श्री रामकृष्ण. विवाह करून परत आल्यावर थोड्याच दिवसात श्री रामकृष्णांच्या आयुष्याशी बराच संबंध असलेल्या 2 गोष्टी घडून आल्या. 1861च्या आरंभी राणी रासमणी संग्रहिणी रोगाने आजारी पडली. श्री रामकृष्णांच्या सांगण्यात असे आले आहे की एक दिवस सहज फिरत असता राणी एकाएकी जमिनीवर पडली व तिचे अंग बरेचसे ठेचले. त्याच दिवशी तिला खूप ताप भरला, साऱ्या अंगाला ठणका लागला आणि 3-4 दिवसातच तिला संग्रहिणी रोग झाला. मागे सांगितलेच आहे की दक्षिणेश्वरचे काली मंदिर तयार झाल्यावर यात 31 मे 1855 रोजी जगदंबेची प्राणप्रतिष्ठा झाली. देवालयाची सर्व व्यवस्था सुरळीत चालावी, कोठे काही नेऊन पडू नये या हेतूने तिने त्याच वर्षी 29 ऑगस्ट रोजी 2,26,000 रुपयास दिनाजपूर जिल्ह्यात काही जमीन खरेदी केली. या जमिनीचे कायद्याप्रमाणे व्यवस्थेशीर दानपत्र करण्याचे तिच्या मनात असूनही अनेक कारणामुळे ते काम कित्येक दिवस तसेच राहून गेले. संग्रहिणी रोगाने तिने अंथरूण धरल्यावर या गोष्टीचा निकाल लावण्यासाठी तिच्या मनाने पुन्हा उचल खाल्ली. तिच्या 4 मुलींपैकी दुसरी श्रीमती कुमारी व तिसरी श्रीमती करुणामयी या काली मंदिर पूर्ण होण्याच्या अगोदरच मृत्यू पावल्या होत्या. अर्थातच या तिच्या अखेरच्या दुखण्यात तिच्याजवळ सर्वात वडील श्रीमती पद्ममणी व सर्वात कनिष्ठ श्रीमती जगदंबा याच मुली होत्या. असो, दानपत्र तयार होऊन आल्यावर पुढे या संपत्तीबद्दल तंटे उपस्थित होऊ नयेत म्हणून राणीने हे दानपत्र आम्हास मान्य आहे अशा आशयाचे संमतीपत्र तयार करून त्यावर आपल्या 2 मुलींना सही करण्यास सांगितले. जगदंबा दासीने सही दिली, परंतु वडील मुलगी पद्ममणी हिने मात्र सही दिली नाही. या कारणाने मृत्यूशय्येवरही राणीच्या जीवाला शांतता नव्हती. अखेरीस श्री जगदंबेची जशी इच्छा असेल तसे होईल असे आपल्या मनाचे समाधान करून राणीने दानपत्रावर 18 फेब्रुवारी 1861 रोजी स्वतःची सही केली. त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी तिचा रोग वाढला व त्याच दिवशी तिचे प्राणोत्क्रमण झाले. श्री रामकृष्ण सांगत असत, अखेरच्या दिवसात राणी रासमणी कालीघाट येथील आदिगंगा तीरावरील आपल्या वाड्यात राहण्यास आली होती. तिचे देहावसान होत असताना तिचे लक्ष जवळपास लावलेल्या दिव्यांकडे गेले. त्याबरोबर ती एकदम म्हणाली, हे सारे दिवे येथून काढून टाका, ही सारी रोषणाई मला नको. आता ही पहा, जगन्माताच येथे आली आहे. तिच्या अंगाची प्रभा पहा कशी चोहोकडे फाकली आहे. थोडे थांबून ती पुन्हा म्हणाली, आई आलीस, पद्मेने सही दिली नाही, आता कसे होईल आई. यावरून असे वाटते की रोगापेक्षा या चिंतेचाच तिच्या मनावर अधिक परिणाम झाला होता. असो, काली मंदिरात जगदंबेची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून तेथील सर्व व्यवस्था मथुरनाथच पाहत असत. अर्थातच राणीच्या मृत्यूनंतरही तेथील व्यवस्था पूर्वीप्रमाणेच तेच पाहू लागले. अगोदरपासूनच त्यांचे श्री रामकृष्णांवर अत्यंत प्रेम होते. त्यातच राणीच्या मृत्यूने देवालयाची सर्व व्यवस्था आता त्यांच्या एकट्याच्या हातात आली. त्यामुळे श्री रामकृष्णांना साधनकाळी लागणारे हर एक प्रकारचे सहाय्य देण्यास त्यांना पूर्ण अवसर सापडला. एवढ्या अलोट संपत्तीचे मालक होऊनसुद्धा त्यांची प्रवृत्ती कुमार्गाकडे वळली नाही व श्री रामकृष्णांना हर तऱ्हेने सहाय्य करण्यात त्यांना धन्यता वाटू लागली. यावरून त्यांचे भाग्य केवढे होते याची कल्पना करावी. असो, श्री रामकृष्णांच्या उच्च आध्यात्मिक अवस्थेची कल्पना ह्या वेळेपर्यंत फारच थोड्यांना होती. बहुतेक लोक तर त्यांना माथे फिरवू वेडा असेच समजत. ज्या माणसाला स्वतःचे हिताहित कळत नाही, ज्याला कोणत्याही सांसारिक गोष्टीचा उल्हास नाही, राणी रासमणी व मथुरनाथ यांची बहालमर्जी असूनही जो स्वतःचा काहीच फायदा करून घेत नाही, अशा माणसाला त्यांनी दुसरे काय म्हणावे. सर्वांना एवढे मात्र दिसे की या वेड्या माणसात काही अजब मोहिनी भरली आहे व तिच्या योगाने हा ज्याला त्याला हवासा वाटतो. बहुतेकांची अशी समजूत असली तरी मथुरनाथ म्हणत, यांच्यावर श्री जगदंबेची कृपा झाली आहे म्हणूनच यांचे वागणे एखाद्या उन्मत्तासारखे दिसते.
राणी रासमणीच्या मृत्यूनंतर लवकरच श्री रामकृष्णांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची अशी एक दुसरी गोष्ट घडून आली. दक्षिणेश्वरी काली मंदिराच्या आवारात पश्चिमेच्या बाजूला गंगेच्या काठावर त्यावेळी एक सुंदर फुलबाग होती. त्या बागेत नाना तऱ्हेची फुलझाडे असून त्यांच्या सुगंधाने दशदिशा दरवळून जात. या फुलबागेत श्री रामकृष्ण नित्यनेमाने जात व श्री जगदंबेच्या हारासाठी फुले जमा करीत. बागेतून गंगेवर उतरण्यासाठी म्हणून निराळा घाट बांधला होता. त्या घाटावर एक बकुळीचा मोठा वृक्ष असे, म्हणून या घाटाला बकुळतलाचा घाट असे म्हणत. एका प्रातःकाळी या फुलबागेत फुले तोडीत असता एक नौका बकुळतलाच्या घाटावर येत असलेली श्री रामकृष्णांना दिसली. ती नौका घाटाजवळ थांबली आणि तिथून पुस्तके वगैरे असलेले एक गाठोडे हातात घेऊन एक स्त्री उतरली व दक्षिणेच्या बाजूला घाटावर असलेल्या घराकडे जाऊ लागली. त्या स्त्रीचे केस लांबसडक असून ते मोकळेच होते. तिचा वेश भैरवीचा होता व तिने भगवे वस्त्र परिधान केले होते. तिचे वय अंदाजे 40 वर्षाचे असून तिचे रूप इतके अलौकिक होते की हिचे एवढे प्रौढ वय असेल असे कोणासही वाटत नसे. तिला पाहिल्याबरोबर एखादे आपले माणूस जसे दृष्टीस पडावे तशी स्थिती श्री रामकृष्णांची झाली. ते लगेच आपल्या खोलीत परतले व हृदयला म्हणाले, हृदू, त्या घाटावर आता इतक्यात एक भैरवी आली आहे, तिला इकडे घेऊन ये जा. हृदय म्हणाला, पण मामा, ती स्त्री अनोळखी, तिला बोलून ती उगीच कशी इकडे येईल? श्री रामकृष्ण म्हणाले, तिला मी बोलावलंय म्हणून सांग, म्हणजे येईल. त्या अनोळखी संन्यासिनीची भेट घेण्याचा आपल्या मामाचा हा आग्रह पाहून हृदयला फार आश्चर्य वाटले. पण करतो काय, मामाची आज्ञा पाळलीच पाहिजे. म्हणून लगेच तो त्या घाटावर गेला व माझे मामा मोठे ईश्वर भक्त आहेत, त्यांनी तुमचे दर्शन घेण्यासाठी तुम्हाला बोलवले आहे, असे त्या भैरवीला म्हणाला. हे ऐकताच हृदयला काही एक प्रश्न न करता ती संन्यासिनी उठली व त्याच्याबरोबर येण्यास निघाली. हे पाहून तर त्याच्या आश्चर्याला सीमाच उरली नाही. हृदयबरोबर ती संन्यासिनी श्री रामकृष्णांच्या खोलीत आली व त्यांना पाहताच तिला इतका आनंद झाला की तो गगनात मावेना. तिचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले व ती म्हणाली, बाबा, एकूण तू येथे होतास तर कुठेतरी गंगेच्या काठी तू आहेस असे समजल्यावरून मी इतके दिवस तुला धुंडीत होते. अखेरीस तू येथे सापडलास. बालक स्वभाव श्री रामकृष्णांनी विचारले, पण आई, माझी हकीकत तुला कशी समजली बरे? संन्यासिनी म्हणाली, तुम्हा तिघांच्या भेटी होणार असल्याचे श्री जगदंबेच्या कृपेने मला मागेच समजले होते. बाकीच्या दोघांच्या भेटी पूर्व बंगालात मागेच झाल्या आणि आता येथे तुझीही भेट झाली. नंतर एखादे लहान मूल जसे आपल्या आईजवळ बसून लढीवाळपणे तिच्याशी गप्पा गोष्टी करत असते, त्याप्रमाणे त्या संन्यासिनीच्या जवळ बसून श्री रामकृष्ण नाना तऱ्हेच्या गोष्टी बोलू लागले. आपल्याला कोणती कोणती अलौकिक दर्शने प्राप्त झाली, ईश्वराच्या चिंतनाने आपले बाह्य ज्ञान कसे नष्ट होत असते, आपल्या अंगाचा कसा एकसारखा दाह होत असतो, आपली झोप कशी नाहीशी झाली आहे वगैरे साऱ्या गोष्टी ते मन मोकळे करून तिला सांगू लागले व विचारू लागले, माझी ही अवस्था का बरे झाली आहे? खरोखरच मला वेड लागले आहे का ग आई? आणि जगदंबेची अगदी मनापासून भक्ती करून मला खरंच एखादा रोग झाला आहे का ग? श्री रामकृष्णांच्या तोंडून या साऱ्या गोष्टी ऐकत असता तिचे अंतःकरण आनंदाने उचंबळत होते. श्री रामकृष्णांची हकीकत संपल्यावर ती मोठ्या वात्सल्याने श्री रामकृष्णास म्हणाली, बाबा, तुला कोण वेडा म्हणतो? हे वेड नव्हे, हा महाभाव आहे. म्हणूनच तुझी अशी अवस्था झाली आहे. ही अवस्था समजणे तरी कुणाला शक्य आहे का? म्हणून ते बिचारे तुला वेडा म्हणतात. अशी अवस्था झाली होती एक श्रीमती राधेची व दुसरी श्री चैतन्य महाप्रभूची. या सर्व गोष्टी भक्तिशास्त्रात आहेत. माझ्याजवळ या साऱ्या पोथ्या आहेत. त्यावरून मी तुला असे दाखवून देईन की जे कोणी अगदी अंतःकरणपूर्वक ईश्वराची भक्ती करतात त्यांचीच अशी अवस्था होत असते. हृदय जवळच उभा होता. त्या दोघांचा हा सारा संवाद ऐकून व त्यांचे एकमेकांशी अगदी ओळखीच्या माणसासारखे वर्तन पाहून तो आश्चर्यचकित होऊन गेला. अशा रीतीने मोठ्या आनंदात काही वेळ गेल्यावर आता बराच उशीर झाला हे पाहून श्री रामकृष्णांनी देवीचा प्रसाद, फळे, मिठाई वगैरे आणून ते त्या संन्यासिनीला दिले. तिने त्यातील काही भाग ग्रहण केला. श्री रामकृष्णांनी तिच्याबरोबर फिरून तिला सर्व मंदिर दाखवले. देवदर्शन व फराळ झाल्यावर आपल्या गळ्यात बांधलेल्या रघुवीर शिलेच्या नैवेद्यासाठी तिने कोठीतून शिधा सामुग्री घेतली व स्नान वगैरे आटोपून पंचवटीखाली स्वयंपाकास सुरुवात केली. स्वयंपाक तयार झाल्यावर तिने आपल्या गळ्यातली रघुवीर शिरा काढली व तिच्यापुढे नैवेद्याचे ताट वाढून ठेवून आपण ध्यानस्थ बसली.
त्या ध्यानामध्ये तिला एक अपूर्व दर्शनाचा लाभ झाला व त्या योगे तिची समाधी लागली. तिच्या नेत्रातून प्रेमाश्रुधारा वाहू लागल्या व तिचे बाह्यज्ञान अजिबात नष्ट झाले. इकडे श्री रामकृष्ण आपल्या खोलीत बसले असता त्यांना त्याच वेळी पंचवटीकडे येण्याची उत्कट इच्छा उत्पन्न झाली. ते उठले व पंचवटीकडे येत असता वाटेतच त्यांना भावावस्था प्राप्त झाली. या अवस्थेतच तेथे पोचले व आपण काय करतो याचे बिलकुल भान न राहून ते त्या रघुवीर शिलेपुढील नैवेद्य खाऊ लागले. काही वेळाने ब्राह्मणीची समाधी उतरली व भावावेशातील श्री रामकृष्णाची ही कृती पाहून विस्मयाने व आनंदाने तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. आणखी काही वेळाने श्री रामकृष्णही भानावर आले व आपल्या हातून हे काय घडले याचे त्यांनाही आश्चर्य वाटून ते म्हणाले, ही विलक्षण गोष्ट माझ्या हातून कशी झाली बुवा? मला तर काहीच समजत नाही. हे ऐकून ब्राह्मणी त्यांना आईप्रमाणे धीर देऊन म्हणाली, बाबा तू ठीक केलेस. ही गोष्ट तू केली नाहीस तर तुझ्यामध्ये जो कोणी आहे त्याने केली. मी आत्ताच ध्यानस्थ बसले असता जे काही पाहिले त्यावरून ही गोष्ट कोणी केली व का केली हे मला पूर्णपणे कळून आले आहे. मला आता पूर्वीप्रमाणे पूजा करण्याची आवश्यकता राहिली नाही. इतके दिवस पूजा केल्याचे आज सार्थक झाले. असे म्हणून काही एक संकोच न करता ब्राह्मणीने श्री रामकृष्णाच्या पानातील राहिलेले अन्न देवप्रसाद म्हणून भक्षण केले. श्री रामकृष्णांच्या शरीरात श्री रघुवीराचा आविर्भाव प्रत्यक्ष पाहून तिचे अंतःकरण भक्तीने व प्रेमाने भरून आले. कंठ दाटून आला, डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले व त्याच अवस्थेत असता इतके दिवस पूजिलेल्या श्री रघुवीर शिलेला तिने गंगेमध्ये जलसमाधी दिली. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.